नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, मी ना स्वतःला दूध पिते, जरासा खोकला आहे, थोडीशी सर्दी आहे. ओली हळद टाकून हे दूध, साखर टाकली हलकीशी आणि असं दूध गरम करून प्यायचं. आणि मी यामध्ये साय पण ती घेतली. ओली हळद बाजारात मिळते, तर हे सर्दी पडसं आणि खोकल्याला फार फायदेशीर आहे. तर आता हे मी थोडंसं गरम करणार आहे. टोका तुम्हाला दाखवते. तर गॅसवर पातेलं ठेवलंय ना, हलकंसं त्यात पाणी पण ओतलंय. तर आता हे हळद मिश्रित दूध याच्यात टाकत आहे. मला साय खूप आवडते मित्रांनी मैत्रिणींना मला साय खूप आवडते. तर आता हे कच्ची हळद टाकलेलं हे दूध असं पिलं की आपल्याला खूप घशाला आराम मिळतो, खोकला वगैरे होत नाही. तर ह्याचा हळूहळू रंग केसर टाकल्यासारखं असं पिवळा होणार. थोडेसे आपल्याला एक उकळ आले की त्या हळदीच्या अर्क त्यात उतरेल. हळदीचा रंग आणि अर्क दोन्ही उतरेल. हळद तुम्हाला मी दाखवलेलीच आहे, जी अशी कच्ची हळद बाजारात मिळते. ही बघा, ही बराच वेळ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. अद्रकसारखी चहा तेल टाकू शकता. दुधात टाकून दूधही पिऊ शकता. इम्युनिटी वाढवतं. खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत. तर आता एक उकळ आली. महागडं केसर नाही काम करत, ते एक यंत्र काम करते. तर तुम्ही बघू शकता, एकदम छान असा पिवळा कलर आला. आजारी व्यक्तीला काही सर्जरी झाली तर त्यांनाही हे दूध द्यायचं. हळदीचं छान असतं, टाके भरून यायला मदत होते. किंवा खोकला, सर्दी, पडसा लहान बाळालाही दूध पित असेल तर त्या मातेलाही हे दूध द्यायचं. मग त्या बाळालाही छान असं. ओल्या हळदीत खूप सारे अँटीबायोटिक्सचे गुण असतात. मित्रांनो, महागडं केसर सर्वांनाच अवेलेबल नसतं. तर हे बघा, हे असे एक असं उकळू द्यायचं चांगले. तर मी गॅस बंद केला आहे. आता हे छान असं पिवळा रंग आलेलं हे दूध. हे बघा, आता हे असं मित्र आणि मैत्रिणींना, जीवनात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही मिळत, पण खूप काही अशा गोष्टी तुमची वाट पाहत असतात की ज्या इतरांपेक्षाही त्या खूप चांगल्या असतात. हे बघा, आता मी ही साई पण खाणार आहे. त्याचे छानसं दूध तयार झालेलं आहे कच्च्या हळदीचं. आणि हे दूध आरोग्याला फारच फायदेशीर असतं. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि थंडीच्या दिवसामध्ये आत्ता सध्या बाजारात खूप साऱ्या ओली हळद आलेली आहे. तर तिचे फायदे आणि गुण तुमच्याही शरीराचा वेळ हेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.